पुढचे 3 ते 4 दिवस मुंबई, कोकण यासह किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसणार। 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी। नागरिकांनी सतर्क राहण्याचं हवामान तज्ज्ञांचं आवाहन। मुंबई, ठाणेसह रायगड आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी। कोकणात पावसाचं थैमान। रायगडमधील 3 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। नागोठणे शहरामध्ये पुराचं पाणी। चिपळूणमधील बाजारपेठा जलमय, तर रत्नागिरीमधील जगबुडी नदी सुद्धा इशारा पातळीवर। जोरदार वादळी पावसामुळे मुंबईत झाड कोसळून 3 मृत्यू। चेंबूरमधील स्कूल बस दुर्घटनेनंतर कुर्ला, कमानी, नौपाडा परिसरात झाड कोसळून एका वृद्धाचा, तर आरे कॉलनी परिसरामध्ये 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत। कुर्ल्यातील दुर्घटनेवरून रितू तावडे आणि किशोरी पेडणेकरांमध्ये बाचाबाची। पेडणेकरांनी महापौर यांना रील स्टार म्हणत डिवचलं, तर रीलवरून कामं होत नाहीत, मुंबईकरांची माफी मागा, पेडणेकरांची टीका। विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू। आरोप प्रत्यारोप करणं बंद करा, फील्डवर उतरा, मी रील स्टार की रिअल स्टार मुंबईकर ठरवतील, पेडणेकरांच्या आरोपांवर महापौर रितू तावडेंचं उत्तर। गोरेगावमधील एमजी रोडवर मोठं झाड कोसळलं। दुर्घटनेमध्ये 2 महिला गंभीर जखमी। योग्य छाटणी न झाल्यामुळे झाड कोसळल्याचा स्थानिकांचा आरोप। रायगडच्या पेणमधील नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा। बाळगंगा नदीकाठच्या या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन। दरम्यान गावांचा संपर्क तुटला। 3 ते 4 हजार नागरिक यामुळे प्रभावित। कोल्हापुरात पुराचा धोका। पंचगंगेचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर। 32 बंधारे पाण्याखाली। कोल्हापूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर। राम मंदिर चोरी प्रकरणाचा निष्पक्ष निकाल लागेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत। रामाचं धनुष्यबाण चोरलं, मशालीनं तुमची लंका जाळणार, ठाकरेंचा इशारा। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार। दादरमध्ये रामरक्षा आंदोलन, तर ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हनुमान मंदिर परिसरात महाआरती। मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची इथे उपस्थिती। तर उद्धव ठाकरेंना शेवटी राम आठवला। रामाचा मार्ग सोडल्यामुळेच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली। फक्त आज नव्हे तर ठाकरेंनी रोज रामरक्षा म्हणावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। रामाची आभूषणं चोरणाऱ्यांना मोदींचं नेतृत्व, तर संजय राऊतांचा हल्ला बोल। शिवाय आधी पक्षरक्षा आणि आमदार रक्षा करा, नवनाथ बन यांनी राऊतांना डिवचलं। राम मंदिरातील अर्पण केलेल्या वस्तूंची चोरी अत्यंत वेदनादायी। प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक असावा, दोषींवर कठोर कारवाईची शिक्षा व्हावी। राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंदगिरी महाराजांची मागणी। पावसामुळे राज्यामध्ये झाडांची पडझड सुरूच। शिवसेना भवन परिसरासह दादरमध्ये 7 ठिकाणी झाडांची पडझड, तर ठाणे, घाटकोपर, नवी मुंबई, पुणे, साताऱ्यात सुद्धा झाड कोसळण्याच्या घटना। वाहनांचंही मोठं नुकसान, तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम। वसईच्या श्रीपाल वन हाऊसिंग सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली। सोसायटीच्या पार्क परिसरातील 12 दुचाकींचे यामुळे नुकसान। पुण्यात डांबरी रस्त्याच्या मधूनच जमिनीला भेगा। तळेगाव दाभाडेमध्ये विकास कामांची पोलखोल। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। परिसरात यामुळे भीतीचं वातावरण। मुंबईत मनसेचा मोठा राडा। भाजप नेते अमित साटम यांच्या विधानानंतर आता कार्यकर्ते आक्रमक। भांडुपमध्ये दाखवले काळे झेंडे। नागपुरात एकाच घरामध्ये